मंडळी, तुम्हालासुद्धा हे ब्रेडचे पॅटीस खावेसे वाटत आहेत का? तोंडाला पाणी सुटलं आहे की नाही? तर तुम्हालासुद्धा सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला असं चटपटीत नाश्ता करायचा असेल ना, तर ही रेसिपी कुठेही स्किप करू नका. तुम्हाला नक्कीच आवडेल. एकदम जितके टेम्प्टिंग आहेत ना, तितकेच करायलासुद्धा ही सोपी रेसिपी आहे. त्यासाठी इथे मी बेसन पीठ घेतलेले, त्यामध्ये जिरं आणि ओवा टाकलेले आणि बेसन पचायला हलकं जावं म्हणून हिंग टाकायचं. जिरं टाकायचं, ओवा टाकायचा, मीठ टाकायचं, थोडीशी हळद आणि थोडासा खाण्याचा सोडा आणि जास्त कुरकुरीतपणा येण्यासाठी त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं. छान असं पाणी टाकून हळूहळू पाणी टाकून आहे ना घट्टसर असा पीठ हे भिजवून घ्यायचं आहे आपल्याला. भजीपेक्षा थोडंसं घट्टसर त्याची कन्सिस्टन्सी राहू द्यायची. जास्त पातळ जर बनवली तर ब्रेडमध्ये ते जास्त सोक होतं आणि तेलही जास्त त्यामध्ये शोषलं जातं. म्हणून थोडंसं मीडियम असं घोळ बनवून घ्यायचा. हा घोळ भिजवून घ्यायचा आणि एका साईडला ठेवून द्यायचा. तोपर्यंत आपण आहे ना बटाट्यासाठी म्हणजे आलू मसाल्यासाठी आपण तडका तयार करून घ्यायचा आहे. आणि हो, हे बेसनचं पीठ तुम्ही जितकं जास्त फेटणार ना, त्यामध्ये तितकी हवा इन्क्लूड होते. म्हणजे हवा त्याच्यामध्ये बसते जास्त आणि मग ते पीठही हलकं होतं आणि आपली जी ब्रेड पकोडा, जी पण भजी आपण बनवणार आहे, ती छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. तर चला इथे तडका बनवूया. तिथे छोटंसं कडलं घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घेतलं, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग टाकायचं, कढीपत्ता, ठेचलेला लसूण, अद्रक टाकायचं, थोडीशी कढीपत्ता टाकायचा आणि कोथिंबीर नक्कीच टाकायची, कारण की त्याच्याने ना छान अशी खमंग फोडणी तयार होते. हिंग टाकून छान असं परतवून घ्यायचं. अधूनमधून तुम्ही गॅस चालू पण करू शकता, जास्त तडका जळू नये म्हणून काळजी घेऊ शकता. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. तिखटपणानुसार तुम्ही लाल मिरची पावडर किंवा हिरवी मिरचीचा ठेचा टाकू शकता. छान खमंग तडका तयार करून झाला की आपण जे उकडून घेतलेले आहेत बटाटे ते कुस्करून घ्यायचे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, आमचूर पावडर टाकायचं, काळं मीठ टाकायचं आणि हा जो तडका बनवलेला आहे तो टाकायचा. बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर टाकायची. छान असं एकजीव करून घ्यायचं आणि एका साईडला ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपलं पीठही भिजत आहे. आता आपण हिरवी चटणी बनवणार आहोत, जी आपण त्या ब्रेड सँडविचमध्ये किंवा पकोड्यामध्ये लावणार आहोत. त्याच्याने जास्त चटपटीतपणा वाढणार आहे. त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, थोडासा पालक घेतलेला आहे. हिरवी मिरची, थोडंसं लसूण, अद्रक, जिरं टाकायचं. त्याच्यामध्ये लिंबू पावडर, सुंठ पावडर, आमचूर पावडर, चाट मसाला आणि जिरं वगैरे टाकून बर्फाचा खडा टाकायचा आणि हिरवी मिरचीनं तुमच्या तिखटपणानुसार, आवडीनुसार तुम्ही घेऊ शकतात आणि अवश्य लिंबूचा रस टाकायचा. लिंबूचा रस टाकल्याने याचा हिरवा रंग तसाच मेंटेन राहतो आणि बर्फाचेच खडे टाकायचे, म्हणजे त्याचा हिरवा रंग जास्त वेळ टिकून राहतो. तर पाणी अजिबात टाकू नका. आपल्याला ही घट्टसरच पेस्ट बनवून घ्यायची आहे, म्हणजे चटपटीत अशी तिखट चटणी बनवून घ्यायची आहे. आता बघा अशा पद्धतीने आपण चटणी बनवली. बघा अशा पद्धतीने आपण ही घट्टसरच बनवलेली आहे. आता आपण ब्रेड घेतलेले असेंबल करूयात आपण ब्रेड पकोडे. तर आता ब्रेडला आहे ना तुम्ही थोडंसं बटर लावू शकता. त्यावरती हिरवी चटणी लावायची आणि नंतर मग ही बटाट्याची भाजी ना छान सर्व बाजूने स्प्रेड करून घ्यायची. आता माझ्याकडे बटर नव्हतं म्हणून मी ते स्किप केलेलं आहे. आता बटर लावल्याचा फायदा कसा होतो, ही चटणी ना डायरेक्ट ब्रेडमध्ये घुसत नाही आणि मग ती ना सॉगी होत नाहीत हे ब्रेड. तर आता माझ्याकडे नव्हतं बटर म्हणून मी फक्त हिरवी चटणी लावलेली, त्यानंतर बटाट्याची भाजी आणि दोन्ही साईडने छान असं ब्रेडने पॅक करून घ्यायचं. आपण ब्रेडचे पॅटीस बनवतो आहे किंवा ब्रेडचे पकोडेसुद्धा म्हणू शकतो याला. आलू मसालाचे ब्रेड पकोडे, तुम्ही जे काही नाव देत असाल ते तुम्ही ते नाव इथं देऊ शकतात. तुम्ही या प्रकाराला काय म्हणतात ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा नक्की. अशा पद्धतीने आपली बेसिक तयारी सर्व तयार झालेली आहे. आता आपण ना तेल गरम केलेलं आहे, त्यामध्ये आता आपण त्या पिठामध्ये हे ब्रेडचे आपण जे पीसेस तयार करून घेतलेले आहेत ना ते डिप करायचे आणि तेलामध्ये सोडायचे. सुरुवातीला गॅसची आच आहे ना मोठी ठेवायची आणि नंतर मीडियम आचेवरती दोन्ही बाजूंनी छान असं तळून घ्यायचे आहेत, खमंग खरपूस होईपर्यंत. फक्त तळताना थोडीशी काळजी घ्यायची, कारण की आपण हे ब्रेडचे पीस मोठे घेतलेले ते पलटवताना ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून तुम्ही थोडीशी काळजी घेऊ शकता. सावधानतेने ब्रेडचे पॅटीस तळा. अशा पद्धतीने छान खमंग कुरकुरीत असे ब्रेडचे पॅटीस पकोडे तयार आहेत. तर तुम्ही कशा पद्धतीने हे बनवतात, तुम्ही कुठली भाजी यामध्ये वापरतात किंवा कशा पद्धतीने बनवतात हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मस्तपैकी मजेदार असा नाश्ता तयार होतो. तो कोणालाही आवडेल. अगदी म्हणजे जे नाही नाही म्हणतात ना ते उलट जास्त आवडीने खातात. तर अशा पद्धतीने आज आपण ब्रेडचे पकोडे, ब्रेडचा पॅटीस बनवलेला आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला पटकन कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असणार ना मंडळी तर सबस्क्राईब नक्की करत जा आणि ना तुम्ही जे माझाच व्हिडिओ नाही तर तुम्ही कोणत्याही यूट्यूबवरती जर तुम्ही कुठला व्हिडिओ ओपन केला ना तर प्लीज तुम्ही तो पूर्ण पाहत जा. म्हणजे कसं आहे आपल्या यूट्यूबच्या अल्गोरिदमला माहिती पडतं की हा व्हिडिओ उपयोगी आहे की नाही. नाही तर तो असं पुढे
पॉपअप होत नाही आणि पुढे तो पुश होत नाही. म्हणून थोडंसं थोडी मदत करत जा, की कोणाला मलाच नाही तर तुम्ही सर्वांना तशी मदत करत जा, की जो पण व्हिडिओ ओपन केला ना तो पूर्ण पाहत जा आणि लाईक आणि शेअर नक्की करत जा आणि कमेंट आहे ना नक्की करत जा. कमेंट आहे ना इमोजी देण्यापेक्षा काहीतरी वर्डमध्ये तुम्ही ते कमेंट करत जा, म्हणजे ना छान या व्हिडिओला पुश मिळत असतं. तर कसा वाटला व्हिडिओ, टेम्पटिंग आहे की नाही, रेसिपी छान आहे की नाही हे मला पटकन सांगा. मी वाट बघते तुमच्या कमेंट. तर चला म्हणजे आपण भेटूया तशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत ज्या चटपटीत असतील, सहज करता येतील, घरच्या साहित्यामध्ये बनवता येतील किंवा काहीतरी इनोव्हेटिव्हसुद्धा आपण रेसिपी बनवत असतो. तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की भेट देत राहा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती सुद्धा मोहिनी फूड अँड ब्लॉग्स याच नावाने अकाउंट आणि ID आहे, तो तुम्ही नक्की तिथे जाऊन व्हिजिट करा. माझं एक जुनं चॅनल आहे नीलमोहना होम अँड किचन व्लॉग्स, या चॅनललासुद्धा तुम्ही भेट द्या. तिथेसुद्धा खूप छान छान रेसिपी आहेत. तर चला भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.